मित्र, मी आपल्याला पहिल्यांदा दोन प्रश्न विचारणार आहे, की मराठवाड्यातील किती अशा व्यक्ती आहेत, की ज्यांचं जीवन चित्रपटाचा विषय होऊ शकते? आणि आपल्याला दुसरा प्रश्न आहे, किती जणांवर चित्रपट निघालेला आहे? या प्रश्नांचं उत्तर आपल्याला या YouTubeच्याच कमेंट्स बॉक्समध्ये द्यायचं. मी आपल्यासमोर आज अशा 2 व्यक्तीविषयी सांगणार आहे, की त्यांच्यावर चित्रपट निघालेला आहे. ते एक व्यक्ती आहे बाबूराव केंद्रे उर्फ हनुमंत केंद्रे. त्यांच्यावर कोणता चित्रपट निघाला, तो चित्रपट आपल्याला काय सांगतो याविषयी सांगेल. आणि दुसऱ्या व्यक्तीबद्दल मी सांगणार आहे म्हणजे डॉक्टर तात्याराव लहाने, हे मराठवाड्यातलेच. त्या 2 व्यक्तीविषयी मी आपल्या या भागामध्ये थोडक्यात माहिती देणार. आणि आपण त्यांच्यावर जीवनावरील चित्रपट पाहण्याचं आव्हान आपल्याला मी करेल. आता पहिल्यांदा मी सांगतो, की हनुमंत केंद्रे यांच्यावर कोणता चित्रपट निघाला? तर पाणी हा चित्रपट निघालेला आहे. आणि नांदेड जिल्ह्यातील नागदरवाडी ही वाडी आहे आणि ही वाडी दुष्काळग्रस्त आहे. आणि या दुष्काळग्रस्त वाडी हा चित्रपटाचा विषय केवळ दुष्काळ चित्रण करणारा विषय नाही हा, तर ह्या दुष्काळाचं निर्मूलन करणारा नायक हनुमंत केंद्रे आहे. हनुमंत केंद्रे हे त्यांचे बंधू बालाजी केंद्रे यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात, की माझ्या बंधूंचा या नागदरवाडीचा कायापालट घडवण्यामध्ये महत्वाचा वाटा राहत आलेला आहे. मला त्यांचा खूप सपोर्ट झालेला आहे, असा ते उल्लेख करतात. त्यांनी अनेकांचा उल्लेख करतात. सवरोळीचे देशमुख साहेबांचा उल्लेख करतात. अनेक जणांचा उल्लेख त्यांच्या बोलण्यातून येतो. आता ना ते नागदरवाडी जर फक्त दुष्काळ, पाणी नाही, पाणी नाही, पाणी नाही म्हटलं असतं, तिथल्या वाडीतल्या लोकांनी आणि बाबुराव केंद्रे यांनी आणि त्यांच्या बंधूंनी, तर चित्रपट निघाला असता का? म्हणजे अभावग्रस्तता सांगून तुम्ही मोठे होणार नाही. अभावग्रस्तता सांगून मोठे होता येत नाही, तर अभावग्रस्त जीवन बदलून मोठं होता येते. हे ही नागदरवाडीवरचा चित्रपट आपल्याला बोध देतो. तर मी आपल्याला या निमित्तानं सांगेल, की ह्या वाडीने काय इतिहास घडवला? तर या वाडीमध्ये पाण्याचा पत्ता नव्हता. पाणी प्यायला मिळायचं नाही. मग त्या गावात मुली सुद्धा कोणी द्यायला तयार असायचं नाही. अनेकांचे संसार मोडायचे. त्यामध्ये या चित्रपटाचा जो नायक आहे, खरा नायक, जे हनुमंत केंद्रे यांचं देखील लग्न मोडलेलं होतं. आता लग्न एका युवकाचं मोडलं असतं तर काय केलं असतं? तो देवदास झाला असता कदाचित. नैराश्य, उदासीन झाला असता. कारण माणूस अपयश आलं, एखादी गोष्ट आपल्या जीवनात येणारी नाही आली, की माणसाला नैराश्य येऊ शकते, अनेकांना येते. पण काही माणसं अशी असतात, की ते रडत बसत नाहीत, लढतात प्रतिकूल परिस्थितीवरच्या विरोधामध्ये आणि तिला अनुकूल करतात. याला सामर्थ्य म्हणतात, त्याला पुरुषार्थ म्हणतात. रडत बसण्याला पुरुषार्थ म्हणत नसतात. तर लढून इतिहास निर्माण करण्याला पुरुषार्थ म्हणतात. हा पुरुषार्थ हनुमंत केंद्रे यांनी निर्माण केला. लग्न मोडल्यानंतर त्यांनी पत्नीला सांगितलं भावी होणाऱ्या, की काही दिवस थांब. या गावामध्ये असं काही मी चमत्कार घडवून दाखवेल वाडीमध्ये, की या ठिकाणी पाण्याचा मी सुकाळ करेन. आनंदे भरीन तिन्ही लोकी संत ज्ञानेश्वर महाराजांनी जशी प्रार्थना केली, जसा संकल्प केला. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्मितीचा संकल्प केला.
आणि तो पूर्ण केला. अशा अनेक व्यक्तींनी संकल्प केले. आपणही संकल्प करत असतो. पण जी माणसं मोठी होतात, की ते संकल्प पूर्ण करतात आणि संकल्पावर त्यांची दृढ इच्छाशक्ती असते. त्यांची श्रद्धा असते त्या संकल्पावर आणि ते जीवापाड प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये संकल्प परिपूर्ण करण्यासाठी कोणकोणते अडथळे येतात, कोणकोणत्या अडचणी येतात, तुम्ही चित्रपट पहा. पानिपत. कोणाचंही जीवन कुठल्याही चित्रपटातला खऱ्या हिरोचा असो या की चित्रपटातले हिरोचा असो, जीवन संघर्षाचं असतं. आणि जी माणसं मोठी होतात, यशाचा मार्ग हा संघर्षाचा मार्ग असतो. आणि लोक ज्यांना संघर्ष नको असते, याचा अर्थ त्यांना यश नको आहे. कारण संघर्षाशिवाय यश मिळतच नसतं. याचं म्हणजे महाकाव्यापासून आपल्याला बोध मिळतो. महाकाव्यातील ज्या नायकावर जे महाकाव्य आहेत, रामायण असेल, महाभारत आहे, तिथेही संघर्ष आहे. संघर्षाशिवाय कुठलाही माणूस मोठा झाला नाही. मग तो आपण तुम्ही पाहिलेला, न पाहिलेला, वाचलेला, न वाचलेला असेल. तर हनुमंत केंद्रे या सर्वसामान्य वाटणाऱ्या, तर ज्यांनी आपली कहाणी प्रेरक अशा पद्धतीने तयार केल्यामुळे त्या व्यक्तीवर चित्रपट निघालेला आहे. पाण्यासाठी पाण्यामुळे डोळ्यात पाणी येत होतं. पण आता ती परिस्थिती त्यांनी बदलण्यासाठी जे काही काबाड कष्ट केले आणि आपलं लग्न, मोडलेलं लग्न जुळवून आणलं आणि त्यांच्याच त्यांच्याबरोबरच अनेकांचे लग्न पुन्हा मोडले नाहीत पाण्यामुळं. ही गोष्ट यांनी घडून ते पाहण्यासाठी किती भयानक प्रसंग आहेत, तुम्हाला सांगतो. त्यांनी एक गोष्ट सांगितली, काय सांगितलं. तुम्ही चित्रपट पाहताना तुम्हाला पाहायला मिळेल. एका व्यक्तीची अंत्ययात्रा निघते आणि अंत्ययात्रेला निघाल्यानंतर पाण्याचं टँकर येते, तर लोक त्या अंत्ययात्रेला न जाता पाण्यासाठी त्या टँकरकडे पळतात. म्हणजे माणसं पाण्यासाठी किती अ, त्रस्त असतील, ही यावरून तुम्ही कल्पना करू शकता. तर ही कहाणी वेगवेगळा बोध देते. प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करता येते, हा बोध देते. आणि आपण सामान्य असलो तरी कामामुळे असामान्य होऊ शकतो. आपणही चरित्राचा, चित्रपटाचा विषय होऊ शकतो. आपल्या कार्यामुळे हाही ते चित्रपट बोध देते. म्हणून आणि गावाचा कायापलट गावातल्याच व्यक्तीने करणं गरजेचं आहे. कोणी अच्छे दिन आने वाले आहे म्हणून असं वाट बघत बसलं, तर पिढ्यानपिढ्या गेले तरी ओस पडतील, परंतु गावाचा विकास कोणीतरी येऊन करणार नाही. त्या गावातल्या इच्छाशक्ती, त्या गावाची इच्छाशक्ती नसेल तर. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. या चित्रपटाला अ, महेश कोठारे सर यांची भूमिका खूप महत्वाची ठरली. रुची वैदे, सुबोध भावे, किशोर कदम, रणजित कपूर अशा अनेक व्यक्तींची या चित्रपटात महत्वाची भूमिका राहिलेली आहे. पाणी चित्रपटाला सर्वोत्तम असा पर्यावरण संवर्धनाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे. म्हणजे असा या अर्थाने म्हणून मी तुम्हाला विनंती करेन, की हा चित्रपट तुम्ही नक्की पहा. तर दुसरा चित्रपट जे आहे, दुसरं मराठवाड्यातले विशेषतः मराठवाड्यातील व्यक्तिमत्व म्हणजे तात्यासाहेब लहाने. त्यांना तात्याराव लहाने असं म्हणून जीवन केले जाते. तर तात्या लहाने यांच्या जीवनावर आधारित डॉक्टर तात्या लहाने अंगार या चित्रपटामध्ये तात्या लहानेंच्या घरामध्ये किती दारिद्र्य होतं, किती गरिबी होती. या गरिबीवर मात करून, जसं मागच्या चित्रपटात हनुमंत केंद्रे देखील गरीबच आहे. गरिबी
ते श्रीमंती. मग ती सामाजिक दृष्टिकोनातून असेल, शैक्षणिक दृष्टिकोनातून असेल, आर्थिक दृष्टिकोनातून श्रीमंती प्राप्त करता येते. पण मी फक्त गरीब आहे म्हणून गरिबीच्याच मानसिकतेत तुम्ही राहिलात आणि काही बदल करण्याचा परिवर्तन करण्याचा प्रयत्न तुम्ही सातत्याने केला नाही. काही नको गरिबीत आड येणारे जे घटक आहेत त्यांना जर बाजूला ठेवला नाहीत, तर आयुष्यामध्ये पिढ्यानपिढ्या गरिबीतच राहावं लागतं. गरिबीवर मात करता येते. हा हा ही प्रेरणा देणार आहे चित्रपट. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटातून तात्याराव लहाने यांच्या जीवनावरचा चित्रपट आहे. जन्मापासून ते त्यांना पद्मश्री मिळेपर्यंतचा प्रवास त्याच्यात चित्रित केलाय. त्याच्यानंतरचाही जीवन प्रवास करता येऊ शकते अजून दुसऱ्या चित्रपटामध्ये. त्यातला अजून एक महत्वाचा त्यांचा संघर्ष आहे. त्यांचं तर जसा प्रेरणादायी आहे ना, तसं त्यांचा त्यांची जी किडनी गेली, त्या किडनीमुळे त्यांचं जीवन धोक्यात आलं. पण हे धोक्यात आलेलं जीवन वाचवण्याचं पवित्र कार्य त्यांच्या मातेने केलेलं आहे. ती आपल्या हाक देऊन म्हणते, की माझ्या दोन्ही किडन्या घ्या, पण माझ्या लेकराला वाचवा. मित्र आपलं जीवन दान देऊन आपल्या लेकराचा जीव वाचला पाहिजे. ही जी भावना आणि भूमिका आहे, ती आईशिवाय, वडिलांशिवाय कोण घेणार आहे? किती लोक तुम्ही किडनी मागल्यानंतर तुम्हाला जवळ उभे राहणार आहेत? असा विचार तरुणांनीच विचारावं स्वतःला. तुम्ही जी गुलू-गुलू बोलते ती तुम्हाला किडनी देणार आहे का? मग ती काही जणाला वाटते ना प्रेयसी, आई-वडिलांपेक्षा ही प्रेयसी ज्याला महत्वाची वाटत असेल, हां, त्यांनी या घटनेकडे बघायला पाहिजे. जे पण त्याग आहे, कोणाचा त्याग आहे? बरेच जणाला हा विषय मी यासाठी सांगतो, की काल भेटलेली एखादी गुबल्या गालाची पोरगी तुमच्या भावविश्व व्यापून टाकत असेल आणि ते भावविश्व तुमच्या काहीतरी मिळते या गोष्टीला बघून ते भावविश्वाचा भाग बनत असेल आणि त्यागाचा जेव्हा, समर्पणाचा जेव्हा विषय येतो, तेव्हा ती मागे जात असेल, तर ते डुप्लिकेट प्रेम असते. तर हे डुप्लिकेट प्रेम हे आई-वडिलांचं असत नाही. तर ही आई आपली किडनी द्यायला तयार असते आणि किडनी देते प्रत्यक्ष. आणि जेव्हा ती किडनी दिल्यानंतर तिला ऑपरेशन करावं लागतं ना किडनी काढताना. त्यानंतर जेव्हा तिला जाग येते त्या चित्रपटात बघा तुम्ही, ती आपल्या लेकराचंच ध्यान ठेवते. माझ्या लेकरू म्हणते बघा. म्हणजे "का रे हिंडे आकाशी, चित्त तिचे पिल्लापासी" असं जे म्हणतात ना, याचा जिवंत प्रत्यय या चित्रपटाच्या निमित्तानं आपल्याला येतो. मातेच्या प्रेमाची कहाणी आपल्याला हिरकणी चित्रपटात मिळते. या चित्रपटातील तात्यासाहेबांची आई हिरकणीपेक्षा कमी नाहीये. असं आपल्याला हे चित्रपट पाहताना वाटतंय. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आईच्या प्रेमाची आणि त्यांच्या संघर्षाची ही कहाणी आहे. तर मित्र आपण या दोन्ही व्यक्तींचं जीवन जवळपास समजून घेण्यासाठी मी सगळेच प्रसंग सांगत बसलो. सगळं जीवन त्यांचं सांगितलं. आपल्याला त्यांचं जीवन समजून घेण्याची प्रेरणा मिळावी आणि त्यांचा चित्रपट पाहावा म्हणून मी संक्षेपानं काही मुद्दे फक्त सांगितलेले आहेत. परंतु हा चित्रपट आपण अवश्य पाहावा. शून्यातून ईश्वर निर्माण करता येते. प्रतिकूल परिस्थिती अनुकूल करता येते. जसे रस्त्याला गतिरोधक असतात, तरी माणसालाही विरोधक असतात. त्यावरही आपल्याला मात करता येते. पण आपलं विधायक कार्य आपण न थांबवता आपण कार्य करत राहिलं पाहिजे. हे बोध देणारे हे दोन्ही चित्रपट आहेत. या चित्रपटाच्या अनुषंगानं आपल्याला केवळ चित्रपट पाहण्यामध्येच काही जणांचं आयुष्य जाते.
पण तुमचं जर कार्य समाजकार्यासाठी, तुम्हाला जर एक इतिहास निर्माण करण्यासाठी तुम्ही व्यतीत झालं, तुमचं जीवन, तर तुमच्यावरही चित्रपट निघू शकतो. म्हणून असं तुम्ही जीवन जगलं पाहिजे, की तुमच्यावर चित्रपट निघाला पाहिजे. हा बोध हे चित्रपट देते. आणि आपण ह्या चित्रपटांच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी हे 2 चित्रपटाच्या माध्यमातून या 2 मराठवाड्यातील सुपुत्राचं जीवन जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे, त्या त्या सगळ्यांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि या चित्रपटाच्या मध्ये ज्यांनी ज्यांनी भूमिका केलेली त्यांचंही कौतुक करतो. आणि या चित्रपटाचे जे विषय बनलेले आहेत, डॉक्टर तात्याराव लहाने आणि बाबुराव केंद्रे यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा देतो. हा व्हिडिओ त्यासाठी पुढे गेला पाहिजे, की इतरांना सुद्धा हे फळ मिळेल. आणि मराठवाड्यातल्या आणखीन किती व्यक्ती आहेत मित्र, त्यांच्यावर चित्रपट अजून निघालेला नाही. त्यातले काही नावं मी सांगतो. डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांच्यावर एक डॉक्युमेंटरी पण निघाली. ते फक्त तिथं दाखवली जाते. डॉक्टर शंकरराव चव्हाण मेमोरियलमध्ये. तर हे त्यांच्यावर चित्रपट निघायचा विषय आहे. मराठवाड्याचं जे वाळवंट झालेलं होतं, त्याचं हिरवळ करण्याचा जे काही प्रयत्न त्यांनी पाण्याच्या माध्यमातून केला. आणखीन अनेक व्यक्ती आहेत. डॉक्टर केशवरावजी धोंडगे साहेब. अशा मी आणखीन काही व्यक्तींची नावं पुढच्या भागात सांगणार आहे. आपण आपल्याला कोणावर चित्रपट निघावं वाटते ते कमेंट्समध्ये करा आणि कोणावर चित्रपट निघालेले आहे याचाही उल्लेख आपण करावा, असं मी सांगून थांबतो. धन्यवाद.